तर सामन्याला इथे सुरुवात होते। सुयोग स्पोर्ट्स दापोली हा संघ मैदानामध्ये बॅटिंग इथे करतोय। टॉस इथे जिंकला होता टीम अधिराज वडगर गावदेवी गावठाण संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय। पहिलं षटक टाकण्यासाठी विजय पिल्लाई आणि पहिलाच बॉल इथे खेळायचा होता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून। बॅट्समन संदीप आचार्यला निर्धाव चेंडूची सांगता इथे होते। विजय पिल्लाई बालाजी पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल मॅन फ्रॉम डेरिवली आणि पहिला चेंडू इथे निर्धाव टाकलाय सुयोग स्पोर्ट्स दापोलीच्या विरुद्ध अधिराज वडगर कडून मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हायवे कडून। बॅकफुटला जाऊन हुक केलाय आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून संदीप आचार्यच्या बॅट मधून एक धमाकेदार सुरुवात षटकार। एकच भाई आमचा चिक्या भाई, एकच भाई आमचा चिक्या भाई होता दापोली गावामध्ये। आमच्या चिक्या भाईचं नाव गाजतंय पनवेल शहरामध्ये। आमच्या चिक्या भाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये। पहिला बॉल बालाजीचा होता, दुसरा चेंडू मात्र संदीप आचार्यच्या बॅट मधून षटकार। तिसरा बॉल इनसाइड आउट खेळला आता स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने। वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या अगोदर बॉल अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा संदीप आचार्य कंप्लीट करतोय। टीमची धावसंख्या 8। पहिलं षटक प्रगती पथावर असताना संदीप आचार्य खूप चांगला खेळ करतोय। अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह, अंडरआर्म क्रिकेट बरोबर ओरम क्रिकेट नाईटच्या अनेक स्पर्धा नेहमीच गाजवणारा खेळाडू, रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली असणारा खेळाडू संदीप आचार्य मैदानामध्ये खेळत असताना। पहिलं षटक चालू आहे, धावा झाल्या स्कोर बोर्डवर 8 आणि 8च्या 8 धावा आतापर्यंत 3 बॉलमध्ये कंप्लीट केल्या संदीपने। विजयचा हा चेंडू थोडासा कमी गतीने टाकला होता, पाहिलं होतं की कुठेतरी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फलंदाजाने, त्यामुळे गती कमी केली आणि त्यामुळे नाराज आहे संदीप आचार्य आपल्या स्ट्रोक सिलेक्शनवर। माईक गॅटिंगला म्हणजेच इंग्लंड संघाला बर्बाद करणारा स्ट्रोक इथे लगवण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो प्रयत्न इथे फसतोय संदीप आचार्यचा। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8-4 चेंडूचा खेळ इथे संपन्न झालाय। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज विजय पिल्लाई। आता मात्र फटका फसलाय, शॉर्ट मिड विकेटला झेल हवेत आहे। कॅच ड्रॉप करत असताना अक्षय पवार इथे झेल सुटलाय, त्याचा फायदा होतोय बॅट्समन संदीपला। टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर। खराब क्रिकेट, प्रत्येक कॅच महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये, एक एक झेल तेवढाच इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेमध्ये आणि संदीप आचार्य हा खेळाडू बिझी प्लेयर आहे। हा खेळाडू नेहमीच धावांच्या ओघाने खेळणारा खेळाडू आहे। हा खेळाडू नेहमीच धावांसाठी झगडणारा खेळाडू आणि अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूचा झेल सोडणं तितकंसं कठीण होऊन जाईल टीम अधिराज वडगरला। बॅकफुटला गेलाय, खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय। ओंकार देविदास देसाईच्या बॅट मधून चेंडू चाललाय कव्हरच्या वरतून सीमारेषा पलीकडे 4 रन। खूप चांगला फिनिश या ओव्हरमध्ये ओंकार देसाईच्या बॅटमधून बॅकफुटला गेल्यानंतर खूप चांगला स्क्वेअर ड्राइव्ह त्याने सजवला। कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, 4 धावांसाठी चौकाराने खातं उघडलं। पहिलं षटक इथे नाव राहिलं टीम सुयोग स्पोर्ट्स दापोलीच्या आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या फलकावर लागली 13 रन। पहिलं षटक इथे संपले। सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय अरबाज शेख, मॅन फ्रॉम पेठ। आरसीसी पेठ संघासाठी खूप चांगली कामगिरी अरबाज शेखने या वर्षीच्या हंगामामध्ये केली आहे आणि तो गोलंदाज आता अरबाज यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल। त्याच्या समोर बॅट्समन सज्ज असेल ज्या खेळाडूचा झेल सुटलाय संदीप आचार्य। क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले अरबाज शेख। सेकंड ओव्हर बारापाडा विलेज एंड कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल। त्याच्या समोर संदीप आचार्य, त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट, एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटच्या मध्ये, मिड ऑन मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये 30 सर्कलच्या बाहेर, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला सजवण्यात आलाय आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन।
अरबाजचा पहिला बॉल स्वीप केलाय, फटका चांगला आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा फायदा इथे मिळेल संदीप आचार्यला. कॅच सुटल्यानंतर या सर्व घडामोडी घडत आहेत. चेंडू सीमा पार, चौकार. कार्य करतो या सुंदर, त्याला मानिती खरोखर, चर्चा नावाची रायगड भर, होता चिक्या भाई एक नंबर. स्वाभिमानानं राहिला असा, स्वाभिमानानं राहिला. तर पहिल्याच बॉलवर स्विफ्ट शॉट आणि या स्विफ्ट शॉटवर चौकारित्या अर्जित करत असताना संदीप आचार्य खेळतोय. 13 रनवर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. 2 वेळेला हा प्रयत्न झालाय संदीप आचार्याचा आणि दोन्ही वेळेला अपयश येत आहे. आणि ते अपयश आल्यानंतर धावसंख्या स्थिर आहे. त्याने आतापर्यंत रन केल्या 13. आपल्या टीमसाठी 7 बॉल तो खेळलाय. ओंकार देसाई 1 बॉलमध्ये 4 रन. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 17. सेकंड ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना टॉस जिंकल्यानंतर अधिराज वडगर इथे गोलंदाजी करतोय. 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये निर्णय तर चांगला घेतलाय, परंतु पाहूया किती धावा इथे अर्जित करेल संघ सुयोग स्पोर्ट्स दापोली. एक बलाढ्य संघ आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा. बॅकफुटला जाऊन इथे बॉल फक्त सोडून दिलाय. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. अरबाजची दिशा, नियंत्रण सर्व काही चुकलेलं दिसलं आणि त्याचमुळे पंच इथे दंडित करतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात रन ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 18. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. ओंकार देसाईने चौकारने खातं उघडलंय. सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय संदीप आचार्य. पटला सँडी या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या कुठेतरी वरच्या कडेला बॉल लागल्यानंतर मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत फक्त सिंगल इथे मिळेल संदीपला आणि सिंगल बरोबर स्ट्राइक रोटेट करतोय. आता ओंकार देसाईला स्ट्रायकिंग एंडला आणलं, ज्याने चौकारने खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 19 रन. 19 धावा बिनगडी बाद अशी सुरक्षित सुरुवात सुयोग स्पोर्ट्स दापोली या संघाची 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये. राजशिव छत्रपती ट्रॉफी 2019चा दैदिप्यमान सोहळा साबिरशेठ दळवी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय ओंकार देसाईच्या बॅट मधून धमाका. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून सीमा पार, षटकार. सुयोग स्पोर्टची होता शान, नाईट रायडर खूप सामान, गोरे गरीबाची होती जान, त्याला मानायचे धोरण सान. तर 2 बॉल मध्ये 10 धावांची खेळी. ऍक्शन रिप्ले मध्ये रिव्हर्सचा हा षटकार पेश केला जातोय. खूप चांगली बॅटिंग. ओंकार देसाई आत्ता स्वीप करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. ओंकारचा खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक होत असताना गोलंदाज अरबाज शेखच्या माध्यमातून टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 25. 25 लॉस ऑफ 0. टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली अतिशय आक्रमक सुरुवात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हॉट अ शॉट. टाळ्या इथे होत आहेत ओंकार देसाईच्या या ब्रँड स्ट्रोक साठी. 6 धावा, षटकार. तर षटकाराने इथे फिनिश करतोय सेकंड ओव्हरचा खेळ. फलंदाज ओंकार देसाई खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी. आणि आता धावा झाल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर बोर्डवर 31. ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी बॉल तयार. बॉलर अब्बू.
ओव्हर नंबर 3 मध्ये अबू टाकण्यासाठी सज्ज होईल आणि त्याच्या समोर सज्ज होतात संदीप आचार्य. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी ओमकार देसाई. 2 ओव्हरमध्ये धमाकेदार सुरुवात सुयोग स्पोर्ट्स दापोलीची. अबू ओव्हर नंबर 3 इथे पेश करेल. पहिला बॉल इथे डेड बॉल. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय येतोय, चुकतोय रनअप. शॉर्ट फाईन लेग शॉट थर्डमॅन एक गली, त्याचबरोबर पॉइंट लेग क्षेत्ररक्षक ठेवलाय संदीप आचार्यसाठी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अगदी मिड विकेट अक्षयच्या रूपाने. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय यावेळेला थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. पायाने बॉल अडवला जातोय, तोपर्यंत फक्त 1 रन इथे मिळेल. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवतोय. त्यानंतर ओमकार 1च रन इथे ऍड होईल संदीप आचार्यच्या खात्यामध्ये. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 32 रन. समजदारीचा खेळ इथे करत असताना ओमकार देसाई बरोबर संदीप आचार्य, परंतु आक्रमकतेने भरलेला खेळ सध्या ओमकार देसाईच्या बॅटमधून येतोय. 2 रिव्हर्स स्वीपचे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. चौकाराने त्याने पहिल्या बॉलवर खातं उघडलं स्वतःचं, जो बॅकफुटला त्याने स्क्वेअर ड्राईव्ह केला होता आणि तिथून सुरुवात करणारा ओमकार देसाई सध्या रंगामध्ये ढंगामध्ये बॅटिंग करतोय राजशिव छत्रपती ट्रॉफी 2019 मध्ये. मागच्या वर्षीची जी खंत होती ती बोलून दाखवली मगाशी ओमकारने. सेमीफायनल मध्ये आमचा पराभव झाला, परंतु या वर्षी वेगळ्या प्रयत्नामध्ये आमचा संघ असेल. यावेळेला खळाखळे फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुटवर निघाल्यानंतर बॉलच्या लाईन मध्ये नव्हता स्ट्रोक खेळत असताना ओमकार भरपूर दुरून बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता येते होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 32. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवर आहे अबू. 5 ओव्हरचा सामना. अबू आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. मंगलमूर्ती खारगर या अगोदरचा सामना जिंकले. खूप चांगला खेळ तिथे जेडीने केला. शेवटच्या ओव्हरमध्ये धमाकेदार बॅटिंग केली आणि सामना जिंकून दिला आपल्या टीमला. नो बॉलचा इशारा इथे येतोय. अंपायरचा इशारा आल्यानंतर एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. कुक्षे टीम साठी नवी मुंबईचं ग्रामीण क्रिकेट खेळणारा हा खेळाडू अबू. यावेळेला ही डोकेदुखी नेहमीच राहिले अबूसाठी, कारण भरपूर वेळेला ओव्हर स्टेपिंग साईड लाईनचे नो बॉल या गोलंदाजच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केले जातात. एक्सपेन्सिव्ह ठरतो. अशाच परिस्थितीमध्ये अंपायरचा इशारा येतोय फ्री हिट. एक्स्ट्रा रन मिळाल्यानंतर आता फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी ओमकार देसाई सज्ज होईल. धावा झाल्यात आतापर्यंत सुयोग स्पोर्ट्स दापोलीच्या 33 रन. धावा. ओव्हर नंबर 3. 5 ओव्हरचा हा सामना आपल्या समोर खेळवला जातोय. सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि अधिराज वडगर गावदेवी गावठाण या टीमच्या दरम्यान. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. अबूचा हा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर आता पडतोय ओमकार देसाईच्या विरुद्ध. चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक इथे करत असताना यावेळेला गोलंदाज अबू. धावा झाल्या 33. तिसरं षटक चालू आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय ओव्हर नंबर 3 मधला. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल. मी मगाशीच म्हटलं होतं ग्रामीण क्रिकेटमध्ये मुंबईच्या कोक्षेत संघाकडून खेळणारा खेळाडू ही डोकेदुखी भरपूर वेळेला राहिले. ओव्हर स्टेप साईड लाईनचे अनेक नो बॉल या खेळाडूच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील टाकले गेलेत आणि त्याचमुळे इथे देखील तेच चित्र पाहायला मिळतंय. कुठेतरी 2 नो बॉल आतापर्यंत पेश केलेत. अंपायरचा इशारा येतोय फ्री हिट. नेक्स्ट बॉल असेल. 1 रन इथे कंप्लीट करतोय ओमकार, म्हणजे 2 धावा मिळतील टीमला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 35 रन. संदीप आचार्य खेळण्यासाठी सज्ज होईल. याला फेस करेल अबूला. हायवे एंड कडून गोलंदाजी सध्या चालू आहे. मुंबई गोवा हायवे एंड कडून बॉलिंग मार्कवर 2 एंड इथे वापरले जातात राजशिव छत्रपती ट्रॉफी मध्ये. एक बारापाडा विलेज एंड, दुसऱ्या बाजूला हायवे एंड आहे आणि हायवे एंड कडून बॉलिंग मार्कवर सज्ज होईल आता अबू. संदीप आचार्यसाठी हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला बीट करून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 रन. चांगली पार्टनरशिप इथे होत असताना टीम सुयोग स्पोर्ट्स दापोलीसाठी चांगला खेळ करतायत संदीप आचार्य. त्यांना चांगली साथ देत आहेत ओमकार देसाई. आक्रमकतेने भरलेला खेळ ओमकार देसाई, तर दुसऱ्या बाजूला संदीप आचार्य देखील गेअर शिफ्ट करतोय त्याच्या इनिंग मध्ये.
बॅकफुटला जाऊन कट केलाय, लेट कट. थर्ड मॅनला इथे क्षेत्ररक्षक नाहीये, त्याला मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 बॉल अशाच पद्धतीने अडवले गेलेत. बॅट्समन संदीप आचार्यचे 2च धावा मिळतील संदीपला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप थर्ड मॅनच्या दिशेने. भरपूर अंतर कापल्यानंतर पायाने बॉल आतमध्ये फेकला. 2 धावा तत्पूर्वी रोखू शकणार नाही संदीप आचार्यच्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 41. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 14च्या सरासरीने सध्या बॅटिंग चालू आहे टीम सुयोग स्पोर्ट्सची. पुन्हा एकदा शॉट थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक वेगाने सिंगल कंप्लीट केली जाते. अशा पद्धतीने 22चा इशारा ते पंच घोषित करतात. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 42-42. बिनगडी बाद टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली. सुयोग स्पोर्ट्स दापोलीसाठी. आणि आता 4थं षटक विलेज एंड कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल विजय पिल्लाई. या अगोदर पहिलं षटक हायवे एंड कडून गोलंदाजी केली होती विजयने. आता वारापडा विलेज एंड कडून बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. पाहूया या एंड कडून कशा पद्धतीने गोलंदाजी करेल विजय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. आणि यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू उडवलाय. खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय संदीप आचार्यच्या बॅट मधून. हा चौकार. आणि नेहमीच अनुभवाने खेळ केलाय संदीप आचार्यने. बिझी खेळाडू आहे, धावांच्या नेहमीच मागे धावणारा खेळाडू आहे. सध्या खूप चांगला क्रिकेट खेळतोय. ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फक्त 1 रन मिळेल मिड विकेट वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील. कॅच सोडला होता अक्षयने या खेळाडूचा. त्याचा मोबदला इथे चुकावा लागतो अधिराज वडगर गावदेवी गावठाण या संघाला या मॅचच्या दरम्यान. या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 47-47 विदाउट लॉस टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली. बॅटिंग करत असताना दोन्ही बॅट्समन तडाके बंद सुरुवात देत आहेत. त्यामध्ये फलंदाज ओमकार देसाई मैदानामध्ये लगातार मोठमोठे फटके बरसवतोय. त्याला चांगली साथ देतोय. सिंगल डबल मध्ये चौकार लगवत असताना संदीप आचार्य. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. 2 मोठे रिव्हर्सचे फटके लगवल्यानंतर तिसरा फटका कुठेतरी ओमकारचा आता फसलाय. 1 रन इथे कंप्लीट करतोय. आणि या सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट करेल ओमकार. 1 रन ओमकारच्या खात्यात जाते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली. 4थं षटक चालू असताना आतापर्यंत 48 रन. 48 धावा. अजूनही या मॅच मध्ये आपण विचार केला तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल सुयोग स्पोर्ट्स दापोली. किती टार्गेट सेट होईल टीम अधिराज वडघरच्या अगेन्स्ट. येणारे 9 चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु सध्या मैदानामध्ये खूप चांगला खेळ करत असताना दोन्ही ओपनर पार्टनरशिप चांगली झाली. 48 रनची भागीदारी इथे पहिल्या विकेटसाठी करत असताना हे दोन्ही फलंदाज. फटका हवेत आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट इथे खराब आहे. दुसरा झेल इथे ड्रॉप होतोय संदीप आचार्यचा. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झेल सोडलाय. त्याचा फायदा 1 रन. टीमची धावसंख्या 49. अब्बूने तिथे कॅच ड्रॉप केलाय. आणि आतापर्यंत धावा झाल्यात स्कोरबोर्डवर 49. पल तयार.
ओमकार देसाईचा हेलिकॉप्टर हा देखील लँड होईल काऊ कॉर्नरच्या वरतून 6 धावांसाठी षटकार यासाठी जाणला जातो ओमकार देविदास देसाई. घाबरला मला घाबरला तेरी दुश्मन दुश्मन मेरा मैं नागन तू सतेरा मैं नागन तू सतेरा. थँक्यू. 50 55 धावांवर जाऊन पोहोचला सुयोग स्पोर्ट्स दापोली संघ. ओमकारचा बहरदार खेळ अजूनही जलवा चालू आहे. ओमकारच्या बॅटमधून 24 रनची खेळी 300च्या स्ट्राईक रेटने सध्या मैदानामध्ये खेळ करतोय. वीरेंद्र सेवागच्या स्टाईलने सध्या त्याचा खेळ रंगतदार चालू असताना 25 धावांची खेळी आतापर्यंत साकारली ओमकारने. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात अब तक 56 56 नॉट आउट इनिंग खेळत असताना हे दोन्ही खेळाडू. त्यामध्ये ओमकारने योगदान दिले 9 चेंडूमध्ये 25 15 बॉलमध्ये 27 रनची खेळी आतापर्यंत संदीप आचार्यने साकारले. संदीप आचार्यने देखील खूप चांगली बॅटिंग केली ओमकार देसाईच्या सोबत. आणि खास करून विचार केला तर ओमकार देसाईने तर पहिल्याच बॉलपासून मात्र गिअर शिफ्टिंग करायला सुरुवात केली. टॉप गिअरमध्ये त्याची बॅटिंग सध्या पाहायला मिळाली सर्वच प्रेक्षकांना. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 56 56. येस थँक्यू. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथे सज्ज होईल. साईश मात्रे मॅन फ्रॉम जासई. साईश मात्रे याच्या खांद्यावर हे शेवटचं षटक सोपवलंय. 56 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. पहिला बॉल साईश याचा सोडून दिलाय ओमकारने. आउटसाइड ऑफ स्टंप पीच झालाय. अंपायर सिग्नल येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 57 रन स्कोर बोर्डवर. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5वं षटक टाकण्यासाठी साईश मात्रे येत आहेत. एक्सपिरियन्स कमी आहे या खेळाडूकडे. ज्या पद्धतीने गावदेवी गावठाण टीमच्या दरम्यान हा खेळाडू खेळतोय परंतु अनुभव घ्यावा लागेल या खुल्या गटातील क्रिकेटचा. दुसरा बॉल देखील त्याच दिशेने नियंत्रण नाहीये आणि लगातार 2 चेंडू खराब टाकले साईश मात्रेने. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड जाऊन पोहोचली आतापर्यंत 58 58. अंकुश लावायला लागेल या मॅचमध्ये वाईड्सवर नो बॉल्सवर. मग अशी ज्या पद्धतीने कॅचेस सुटल्या त्याच्यावर आणि कॅचेस सुटल्यानंतर काय घडतं क्रिकेटमध्ये एक मोठी पार्टनरशिप बिल्ड झाली आणि एक चांगली धावसंख्या इथे उभारत असताना सुयोग स्पोर्ट्स दापोली संघ या मॅचच्या दरम्यान. यानंतर मंगलमूर्ती खारघर या संघाने तयार राहायचंय. लगेचच आपली मॅच होईल जिंकणाऱ्या संघाच्या विरोधामध्ये. आणि ओमकार देसाईचा हा फटका बॅकवर्ड पॉइंट मधून निघून जातोय. पुन्हा एकदा गली रिजन मध्ये टर्न होणारा आणि तोपर्यंत एक सिंगल ओमकार इथे कंप्लीट करतोय. या सिंगल बरोबर धावा झाल्यात 59 59 रन. बॅट्समन संदीप आचार्य पुन्हा एकदा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल ज्याने 15 बॉलमध्ये आतापर्यंत 27 धावांची खेळी केली आपल्या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला ओमकार 10 बॉलमध्ये 26 260च्या स्ट्राईक रेटने सध्या मैदानामध्ये खेळतोय. यावेळेला एक आगळा वेगळा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल इथे मिळेल बॅट्समन संदीप आचार्यला. एक बिझी खेळाडू संदीप आचार्य स्ट्राईक रोटेट केल्यानंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आतापर्यंत 60 सुयोग स्पोर्ट्स दापोली. टॉस जरी हारला असेल तरी देखील चांगली बॅटिंग केली आहे दोन्ही खेळाडूने. संयमाने खेळ दाखवला, आक्रमकतेने खेळ दाखवला. या इनिंगमध्ये दोन्ही खेळाडूने दर्जेदार क्रिकेट खेळलंय. फलंदाज बाद होईल. पहिल्या विकेटचं पतन होतं. एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड केली. 260च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली ओमकार देसाईने आणि त्याने या मॅचमध्ये 11 बॉलमध्ये मला वाटतं आता धावा केल्यात 26.
रोहित नार्वेकर येत आहेत नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. तत्पूर्वी स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय संदीप आचार्य. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 60. लॉस ऑफ 1 विकेट. सुयोग स्पोर्ट्स दापोली. साईश मात्रेचा हाफ ट्रॅकर मिड विकेटला इथे पुल केलाय. अनसक्सेसफुल इथे ठरेल. झेल इथे पकडलाय. आता चुकी होताना दिसत नाही अक्षयच्या माध्यमातून. झेलाची किंमत तर भरपूर मोजावी लागली या टीमला. आणि आता धावा झाल्या स्कोर बोर्डवर 60. दुसरा गडी ते बाद होतोय. ओमकार देसाई बाद झाल्यानंतर त्याचा साथी खेळाडू त्याचा ओपनर पार्टनर मैदानाच्या बाहेर जातोय संदीप आचार्य. बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला नेहरूनगर विले पार्लेचा खेळाडू किशन देवेंद्र. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी रोहित येतोय एक लेफ्ट हँडेड बॅट्समन. फटका चांगला आहे. रोहितच्या बॅट मधून बॅकफुटला जाऊन पुल केलाय. मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमा पार. षटकार. ख्वाजा तेरा दर है गरीब. 66 धावा स्कोर बोर्डवर. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 66. भरपूर लांबलचक षटकार इथे लगवतोय रोहित. मगाशी अशाच पद्धतीने बॅटिंग केली होती. लेफ्ट हँडेड बॅट्समन सुमित ढेकलेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि नेहमीच आक्रमक असतात हे लेफ्ट हँडेड बॅट्समन क्रिकेटच्या पटलावर. साईजचा हा पुढचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न केलाय किशनने आणि दुसरी रन इथे धोक्याची असू शकते का आणि पंचांचा इशारा येतोय यस. फलंदाज इथे बाद. एकच रन इथे मिळेल आणि या सिंगल अंपायर आपला निर्णय द्या आमच्यापर्यंत. अंपायर आपला निर्णय द्या आमच्यापर्यंत लवकरात लवकर प्लीज.
चला फिल्डिंग लावून घ्या. डिसिजन लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एक्झॅक्ट धावा किती मिळाल्यात की फलंदाज रनआउट आहे याची माहिती आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू. फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. 66 रन झाले होते. शेवटच्या बॉलवर किती धावा आल्यात एक्झॅक्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तर 2 रन इथे ऍड होतील. शेवटच्या बॉलला इथे 2 रन ऍड झाल्यानंतर अडुसष्ट धावा स्कोरबोर्डवर लागवल्यात आणि 69 धावांचे लक्ष्य 69 टू विन. 68 धावा इथे कंप्लीट केल्यात. बॅटिंग करत असताना सुयोग स्पोर्ट्स दापोली या संघाने 69 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे. अधिराज वडगर 5 ओव्हरचा सामना असेल. तर यानंतरचा आवाज तुमच्यासमोर पुन्हा एकदा आम्ही जयेश भोसले यांचा घेऊन येतोय. धन्यवाद. 69 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये अधिराज वडगर संघाला. धन्यवाद कुणालजी दाते सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. आयशा स्पोर्ट्स बारापाडा आणि आदरणीय मान्य सन्माननीय साबेरजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून येणारी ही स्पर्धा अर्थातच राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक असं स्वागत. मैदानामध्ये वळूया जिथे आघाडीची जोडी देखील दाखल झाली आहे. लक्ष्याचा पाठलाग करायचं लक्ष ठेवण्यात आलंय. इथे 69 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. एका बाजूला आपण पाहतोय निखिल बारवे आणि त्याच्या साथीला प्रथमेश पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. अजय सरोज बच्चा याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहिली. फ्लाय स्लिप तैनात करण्यात आले. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. पॉईंट आहे. शॉर्ट एक्स्ट्रा तैनात आहे. मिड ऑन एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तो मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वाईडीस लॉंग ऑन कावकर्ण क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. अजय सरोज बच्चा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चायनीज कट घेऊन यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळते. सुरुवात इथे आतापर्यंत चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळते. अख्खूट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे निखिल बर्वेने केला. चायनीज कट चेंडूने घेतली. यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. ओंकार देसाई सातत्याने मॅन इन फॉर्म सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि याही सामन्यामध्ये त्याने केलेली कामगिरी आपण पाहिली होती. हा चेंडू आपण पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेर होता. अजय सरोज ज्या बच्चाकडे आपण पाहिलं तर कल्पकता आहे. कल्पकतेने तो गोलंदाजी करू शकतो. चेंडू वळवण्याची कसब देखील त्याच्याकडे आहे. इथे मात्र डान्सिंग डाऊन विकेट घेण्याचा प्रयत्न. बॅटची घेतलेली आउटसाइड एज आणि तदनंतर घेतलेला यष्टीरक्षकाचा वेध. खेळाडू बाद.
थँक्यू. इथे की मात्र आपण पाहतोय निखिल बर्वे ब्राउन्स डकचा शिकार होतोय. डान्सिंग राऊंड विकेट तो आला होता. समोरच्या दिशेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटने घेतलेला एज आणि तदनंतर घेतलेला यष्टीरक्षकाचा वेध. खेळाडू बाद झालाय. पहिला खेळाडू जे तंबूच्या आचऱ्याला परततोय निखिल बर्वे. त्याची जागा घेण्यासाठी विजय पिल्लय बालाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. डेरिव्हलीच्या या खेळाडूने सातत्याने चांगला परफॉर्मन्स दिलाय, परंतु विथ द बॉल ज्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दिलाय तितकाच चांगला खेळ इथे त्याच्या बॅटने दाखवावा लागेल. 69 धावांचं लक्ष आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर या गुलाबी थंडीमध्ये हे लक्ष फार मोठं पाहायला मिळतं. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होता राहुल जोगाडी. या प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चितच पाहायला मिळतोय. अर्थात तिथे तैनात करण्यात आला होता फिरोज. प्रयत्नांची पराकाष्ठा त्याने जरूर केली. अतिशय वेगाने लगावलेला हा फटका त्याच्या हातामध्ये चेंडू काही विसावत नाहीये. फंबल जरूर झाला. एक धाव आली. संघाचं खातं इथे एकेरी धावेने खोललं जात आहे. एक धाव फलकावरती आहे. फिरोज शेख याला आपण पाहिलं होतं. एक धाव येते पॉइंट क्षेत्रामधून. संघाची धावसंख्या एकेरी धावसंख्येने पुढे सरकताना पाहायला मिळते. स्वतःचं खातं खोलतोय विजय पिल्ले आणि वैयक्तिक एक धावसंख्येवरती संघाचं देखील खातं खोलताना पाहायला मिळतोय. एक धाव फलकावरती. एक गडी तंबूच्या आश्रयावर परतलाय. पहिले षटक प्रगतीपथावरती 69 धावांचा केला जाणारा मैदानाच्या आतमधील हा पाठलाग. गोलंदाज पुन्हा एकदा बच्चा. अजय सरोज याचा हा चेंडू लोअर फुलटोस आहे. समोरच्या दिशेने केलेला फटका. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गार गार थंडीचा महिना माझ्या जीवाची होतई दैना. गेली माहेरी माझी मैना, गेली माहेरी माझी मैना. महिने वाचून झोपत येईना. गेली माहेरी माझी मैना, महिने वाचून झोपत येईना. धन्यवाद. प्रथमेश म्हात्रे पुंड्याचा हा खेळाडूने सातत्याने ज्या पद्धतीने त्याने पुंडे गावासाठी देखील चांगला परफॉर्मन्स केलाय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पडल्यानंतर उसळी घेत असताना आणि तितकासा बाहेरच्या दिशेने निघतोय. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त स्वरूपामधून एक धाव. संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये 6 या आकड्यावरती. सातत्याने आपण पाहिलं गेलं तर प्रथमेश म्हात्रे बद्दल मी उल्लेख करेन की ज्या पद्धतीने आपल्या गावासाठी क्रिकेट कितपत महत्वाचं असतं. नागपूरहून तो स्वतः आपल्या ग्रामीण क्रिकेटसाठी निश्चितच रायगडमध्ये पुन्हा एकदा दाखल देखील झाला होता. आम्ही हे सारे चित्र पाहिले. गोलंदाज सज्ज. इथे अकुटप्याच्या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला. तो मात्र ड्रिल करून दाखवत असताना पहिले षटक संपुष्टात येते. पहिले षटकाच्या अंती केवळ एक गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर केवळ आणि केवळ 6 धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या अर्थातच इथून चेंडू पाहिले 24 असणार आणि 24 चेंडू मध्ये तुम्हाला विजयासाठी बनवायच्या 63 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती. डीजेकडे जाऊया. एक मधुर संगीत ऐकू. एका षटकाचा खेळ संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाच्या अंती 6 धावा धाव फलकावरती आहेत. एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला देखील परतला. बाद होणारा खेळाडू निखिल बर्वेला आपण पाहिलं तर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. अर्थातच फिरोज शेख. ज्या खेळाडूने फिरोज शेख आपण पाहतो जोगेश्वरी मधून इथे मात्र खेळण्यासाठी तो दाखल झाला. जोगेश्वरीला बिलॉंग करतो. सातत्याने पाहिलं तर रायना 11 मधून क्रिकेटला टेनिस क्रिकेटला सुरुवात केली. त्यानंतर मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व मग रायगड 11 असेल, डिंगडॉंग असेल, सातत्याने SP मधून खेळताना पाहायला मिळतं आणि मोठमोठ्या संघांमध्ये त्याचं प्रदर्शन महत्वाचं राहिलंय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु उलट्या दिशेने झेल घेणं तितकंसं अवघड ठरतं. अजय सरोज याच्या हातून सुटलेला झेल. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धाव संख्येसाठी. अरे कशाला कशाला वेडे.
उलट्या दिशेने जात लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये अपयश आलं. अजय सरोजला चौकार आला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 69 धावांचा पाठलाग करत असताना केवळ 10 धावा धावफलकावरती आहेत. इथून आपण पाहू शकतो तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा फिरोज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. विजय पिल्लेसाठी हा चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तेरा क्या होगा. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा निश्चितच इतिहास घडवत असतो. इथे मात्र विजय पिल्लेला तशी फटकेबाजी करावी लागेल एक इतिहास घडवण्यासाठी. स्विचिट लगावला सूर्यरेख फाटका. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. एक टप्पा घेतल्यानंतर थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुलर लेनचा चेंडू आणि त्याच्यावरती चढवला गेलेला हल्ला. समोरच्या दिशेने येणारा हा चौकार आणि अतिशय क्रिकेटमधील सेफ झोन ज्याला आपण पाहतो की गोलंदाजाच्या मस्तकावरून केलेला हा फटका. 4 धावा येतात आणि 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात येणारे 20 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज. 20 चेंडूचा खेळ शेष आहे. 45 धावा अजूनही बनवायचे आहेत. क्रिकेटचा हा खेळ आणि सरडा कधी आपलं रंग बदलेल हे कोणी सांगू शकत नाही, कारण आम्ही म्हणूनच सातत्याने म्हणतो क्रिकेट सरडा आणि राजकारण हे कधी आपलं रंग बदलतील याचा काही नेम नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा फिरोज शेख गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा हा चेंडू अतिशय वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. सुंदर चेंडू हाताला गेला. सुंदर कमबॅक पाहायला मिळते. पहा सातत्याने ज्यावेळी मात्र गोलंदाज सातत्याने आपण पाहिलं तर अखूट टप्प्याची गोलंदाजी या त्याच्यावरती चढवले जाणारे आक्रमण पाहायला मिळाले आणि म्हणूनच की काय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये ओंकार देसाई स्वतः तैनात होताना पाहायला मिळाला. गोलंदाजांना त्याचं गायडन्स तितकंसं महत्वाचं ठरलं. कमबॅक केलं फिरोजने. लोअर फुलटो चेंडू आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. फेकी केली जाणार. तदवर मात्र जिथे एक धाव होती तिथे मात्र चित्याच्या चपळाईने 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा धावफलकावरती आहेत. 69 धावांचा पाठलाग करत असताना लगावल्या गेलेल्या 26 धावा, अर्थातच येणारे 18 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. 18 गेंदे शेष 43 रनों की जरूरत है. 18 बॉल रिमेनिंग अँड 43 रन रिक्वायर्ड बाय विन. तद्वर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेचच पुन्हा एकदा मैदानामध्ये वळू. अठरा चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. मैदानामध्ये मुकेश दास अर्थातच
हाही खेळाडू बच्चा या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. डाव्या हाताचा हा गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. पहिलं षटक आपण पाहिलं अजय सरोजने हाताळलं, ज्यावेळी मात्र त्याने केवळ 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. दुसरं षटक हाताळलं फिरोज शेखने आणि तिसरं षटक मुकेश दास याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. आणि मुकेश दास कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं असेल, कारण की आपण पाहिलं तर 18 चेंडू 43 धावा. क्रिकेटमध्ये कधी काय घडतं याचं मात्र नेम नाही आहे. येणारे 18 चेंडू 43 धावा बनवू शकतील का गोलंदाज सज्ज? प्रथमेशसाठी हा चेंडू फुलर लेनचा पाहायला मिळतो. पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू पडतो आणि तदनंतर यष्टीरक्षकाचा वेध देखील घेताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग गेलेला हा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न प्रथमेशने केला जरूर, परंतु यष्टीरक्षकाचा वेग चेंडूने घेतला. या मात्र फटका चांगला आहे, चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. प्रथमेश मात्र ऑन फायर, षटकार आला आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये 32 या आकड्यावरती, अर्थातच 16 चेंडू 37 धावा. इथे मात्र आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड आहे, तदनंतर घेतलेला ओंकार देसाई यष्टीरक्षकाचा वेध, खेळाडू बाद. अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतय, उभ्यानं धरतय, बसून धरतय, आडवा तिडवा पळून धरतय, बॉल धरताना जीवाचे हाल करतोय, मागून असा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतय. थँक्यू. 15 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या धावफलकावरती 32, संघाला बसतोय दुसरा हादरा. 2 बलाढ्य संघांदरम्यानची लढत मैदानामध्ये चालू रंगणारा सामना पाहायला मिळतोय. सुएक्सपोर्ट दापोली अर्थातच SP, विपक्ष अधिरा वडघर अर्थातच गावदेवी गावठाण, या 2 संघांदरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. टॉस जिंकला होता इथे अधिरा वडगड या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. प्रथम फलंदाजी करत असताना सुएक्सपोर्ट दापोली या संघाने बनवल्या त्या मात्र 68 धावा, 69 धावांचा पाठलाग, उत्तरार्धाचा खेळ मैदानामध्ये रंगतोय. विजयासाठी अजूनही पाहिलं गेलं तर 15 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंड वरती असणार आहे अक्षय, गोलंदाज सज्ज. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे बॅकफूट वरती आले होते, जागा बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु चेंडूने पडल्यानंतर ज्या पद्धतीने बाहेरच्या दिशेने वळण घेतलं, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, फलंदाजाला हुलकावणी देत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विचवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. धावसंख्या केवळ आणि केवळ 32 या आकड्यावरती स्थिरावली आहे. इथे मात्र फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये, मुकेश दास चेंडू खाली येतोय. कोणतीही चुकी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत नाहीये. कॉट अँड बोल्ड, कोणतीही चुकी होत नाहीये, खेळाडू बाद.
12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल जोगाडिया याला आमंत्रित केलं जात आहे. खऱ्या अर्थानं मी आभार मानेन ती मात्र राजा पाटील असतील, ओंकार देसाई असेल यांचे. कारण मित्रांनो पाहायला गेलं तर या संघाने सँडी एसपी संघाने टेनिस विश्वाला उगवते सितारे दिले. त्यामधील एक राहुल जोगाडिया. मग राहुल जोगाडिया असेल, नव्हे तर राज गोठणकर असेल यासारखा खेळाडू, रोहित नार्वेकर चतुर असेल, नवे तर आपण टेनिस क्रिकेटचा मलिंगा याचंही नाव घेईन आशिष आगरकर. याही जी काय ओळख टेनिस क्रिकेटला दिली, यावेळी मात्र स्विचित करण्याचा प्रयत्न. काय घडते मैदानाच्या आतमध्ये चोरटी धाव घेत असताना इथे मात्र परतावं लागतंय प्रतीक ठाकूर अर्थातच गुड्डू. बॅक टू द पॅव्हॅलियन. अरे कशाला वेडेपणा तू केलास रे, हे कशाला आगाऊपणा तू केलास रे. धावता फुकट तू रन आउट झालास रे, धावता फुकट तू रन आउट झालास रे. 33 या धावसंख्येवरती इथे खेळाडू बाद होतोय. 14 प्रतीक ठाकूर तंबूच्या आसऱ्याला परतल्या. अबू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते केवळ इथून 11 आणि 11 चेंडूमध्ये बनवावं लागतील त्या 36 धावा. 11 चेंडू 36 धावा. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांची लयलूट तुम्हाला करावी लागेल. सामन्यामध्ये जर का तुम्हाला शिरकाव करायचा आहे तर इथून धावांची लयलूट देखील करावी लागणार. राहुल जोगाडिया गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंबूरचा हा सुपरस्टार क्रिकेटचा, टेनिस क्रिकेटचा नन्ना मुन्ना जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा राहुल जोगाडिया. इथे मात्र पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. यष्टिरक्षकाला हुलकावणी देतोय. यष्टांच्या समोर फलंदाजाला हुलकावणी दिली. यष्टांच्या पाठीमागे यष्टिरक्षकाला हुलकावणी देतोय. पंचांचा इशारा आला की बाईटच्या स्वरूपामधून एक धाव इथे येईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. अतिरिक्त स्वरूपामधून एकेरी धाव आले. 34 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही येणारे 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. इथे जकडून ठेवलंय मी म्हणेन गोलंदाजांनी. केला गेलेला टिच्चून मारा असेल. सातत्याने पहिल्या षटकामध्ये जी काही सुरुवात झाली, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय सरोज बच्चाने 6 धावांचं षटक हाताळलं. तदनंतर फिरोज शेख थोडंसं महागडा ठरला. 20 धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकामध्ये आल्या 26. तिसरं षटक घेऊन मुकेश दास आला. त्याने केवळ 7 धावा खर्च केल्या. इथे मात्र पुन्हा एकदा उजव्या गेस्टीच्या बाहेर टाकला गेलेला चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग होतोय, बाहेरच्या दिशेने निघतोय. सातत्याने जी काही बोट इथे मात्र राहुल जोगाडिया चेंडूवरती फिरवतोय आणि त्याची जादू इथे पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू येते निर्धाव स्वरूपाचा. संघाची धावसंख्या केवळ स्थिरावली आहे 34 या आकड्यावरती. इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. स्विच हिट विजय पिल्ल्याच्या बॅटमधून निघणारा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. षटकार येतो आणि 6 धावसंख्येच्या मदतीने 40 धावा फलकावरती आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये हुसेन त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव येते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतंय 41 या आकड्यावरती. अर्थात येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 28 धावा. इथे मात्र कोणा शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू कर्णधार सोपवणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. मुकेश दास याला मात्र आमंत्रित करण्यात येते. आपल्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतो 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. एक दर्जेदार लढत पाहायला मिळाली. तितकीच दर्जेदार आणि सुंदर आयोजनाची ही स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच आयशा स्पोर्ट्स बारापाडा आयोजित राजा शिव छत्रपती ट्रॉफी 2019 पर्व 3 पॉवर्ड बाय श्री साबीरजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून येणारी आणि खऱ्या अर्थानं आयशा स्पोर्ट्स बारापाडा यांच्या माध्यमातून येणारी ही स्पर्धा. गोलंदाज मुकेश दास. इथे मात्र काय घडतंय, यष्टांचा वेध घेतला गेला आणि खेळाडू इथे त्रिफळाचीत बाद होतोय. विजय पिल्ले बॅक टू द पॅव्हलियन.
येणाऱ्या अजूनही आपण पाहिलं तर चेंडू तुमच्याकडे असणार आहे ते 5 आणि 5 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असताना नवीन फलंदाज अमित मैदानामध्ये दाखल होतोय. बाद होणारा खेळाडू ठरला विजय पिल्लय, ज्याच्या बॅटमधून धावांचा ओघ आपण पाहिला तर 29 धावा त्याने बनवल्या. इथे मात्र अकूट टप्प्याच्या चेंडूला ऑन साइडला लॉफ केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. जावेद फरीद सरांचा इशारा, षटकार. थँक्यू. अकूट टप्प्याच्या चेंडूला ऑन साइडला लॉफ केला, षटकार घेतला. 4 चेंडू 22 धावा. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना लोअर फुल टोस होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. राहुल जोगाडिया फार वेगाने चेंडूवरती येतोय. अतिशय सुंदर पैकी या खेळाडूने मात्र सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स टेनिस विश्वामध्ये दिलाय. विथ द बॅट असेल, विथ द बॉल असेल आणि क्षेत्ररक्षण तितकंसं सुंदर पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आम्ही टॉस साठी आमंत्रित करतो. विजेता संघ खेळेल तो मंगलमूर्ती खारघर संघाचा कर्णधार. मंगलमूर्ती खारघर संघाचा कर्णधार व्यासपीठाकडे आपण संपर्क साधायचा आहे. मंगलमूर्ती खारघर संघाचा कर्णधार अर्थातच विक्रांत चव्हाण. विनंती असणार आहे की लवकरात लवकर आपण उपस्थित व्हायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मार्कवरती. इथे मात्र चेंडू काय काय हवेमध्ये राहतोय, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, एक धाव जरूर घेतली जाते की काय, आणि निश्चितच यशस्वी देखील ठरत आहेत दोन्ही खेळाडू. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 49 या आकड्यावरती. 69 धावांचा पाठलाग करत असताना बनवल्या गेल्या त्या आतापर्यंत आपण पाहिलं अधिरा वडगर या संघाच्या धावा 49 धावा धावफलकावरती आहेत. अर्थातच येणारा एक चेंडू आणि विजय